नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की माझ्याकडे अनेक भक्त येतात. कोणी काय मागतं तर कोणी काय मागतं, कोणी नोकरी मागतं, कोणी मनशांती मागतं. जर एखाद्या मनुष्याने मला एक पुत्र व्हावा अशी मागणी केली आणि माझा वंशवेल कायम फुलवत राहावा अशी जरी इच्छा केली तर ती त्याची चूक असते. कारण हे मानवा, जे शाश्वत नाही ते तू परमेश्वराकडे मागत असतो. म्हणजे जे मागून आपण कधीही संपणार असेल असं ते शाश्वत नसणारं जी काही इच्छा असते ती जर मागितली तर त्याचा काहीच उपयोग नाही. जे शाश्वत आहे ते जर आपण मागितले तर आपलं ह्या जन्माचं आणि पुढील जन्माचं सुद्धा कल्याण होत असते. परमार्थाचं जे ज्ञान असतं, परमार्थ कसा साधायचा असतो, त्याच्या ज्ञानाच्या अभावामुळे आपल्या मनामध्ये आपलं जे काही मन आहे, आपल्या इच्छा आहेत त्या आपण प्रकट करीत असतो. मग परमार्थाचं ज्ञान आपल्याला कसं मिळेल तर मग आपण देवाची भक्ती करावी, वेगवेगळे देवाची पुस्तकं वाचायची. त्यातून आपल्याला परमार्थाचं ज्ञान हे मिळत असतं. मग हे जे काही शाश्वत नसलेल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्या हळूहळू कमी होतात आणि आपण परमार्थाकडे वळत असतो. मग परमात्मा आपल्याला पूर्वसंस्कारानुसार आपल्याला देत असतो. जे आपण आधीच्या जन्मी केलेलं आहे, आधीच्या जन्माच्या आपल्या ज्या पुण्याईमुळे आपल्याला ह्या जन्मी असं मिळत असतं. मग आपण केलेलं जे काही मागणं असतं बघा, आपण परमेश्वराकडे असं मागत असतो की मला तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा तर मी तुम्हाला हा नवस पूर्ण करेन. मग हे जे काही आपण करतो, नवस करतो, मागणं करतो काहीतरी, ते केल्याने काहीही होत नाही. बघा, एका गावामध्ये 4 ते 5 माणसं होती. त्यांच्या वंशातून शेकडो परिवार तयार झाले. त्यांचा वंश अजूनही सुरू आहे. मग जगात त्यांचे नाव देखील सुरू आहे. परंतु शास्त्रोक्त पद्धतीने भक्ती न केल्यामुळे परमार्थाच्या योजनेनुसार तो जो भला मनुष्य होता आता कुठेतरी गाढव म्हणून कष्टाची ओझी वाहत आहे. बघा, त्याचा वंशवेल अजूनही चालत आहे, पण त्याने परमार्थाची भक्ती केली नाही. म्हणून त्याला मनुष्य जन्माचा पुढचा जन्म कोणता भेटला तर गाढवाचा भेटला आणि तो आता गाढव बनून कष्टाची ओझी वाहत आहे. म्हणून आपल्याला हा जो मानव जन्म मिळालेला आहे तो परमार्थ साधण्यासाठी मिळालेला आहे.